नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले, 15 दिवस झाले आपल्या भागात पाणी नव्हता, परंतु 25 तारखेच्या संध्याकाळी चांगला पाणी आलेला आहे. आणि ह्या पाणी शेतकऱ्यांसाठी पैशासारखा पाऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण की आता हे आपलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो. मालविका आणि युनिवेज, ह्या युनिवेजचा प्लॉट आहे, खालचा प्लॉट आहे. या आपल्या सोयाबीनला आजच्या तारखेत 37 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो. आणि या कालावधी पिकाचा कालावधी म्हणजे फुलाचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो. 37-40 दिवसानंतर जे काही लेट व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीला, जसं मागच्या वर्षी मी उन्नती सोयाबीन पेरलं होतं, 37-38 दिवसाने आपल्याला एकट फुल दिसायला सुरुवात झालेली होती. तर आता ही युनिवेज 108 जी व्हेरायटी आहे, 37 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आपल्या शेतामध्ये फुल दिसायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा, हा प्लॉट आहे आणि हे बघा युनिवेज 108. हे बघा फूल आपल्याला दिसायला सुरुवात झालेलं आहे. युनिवेज 108 पांढरे फूल आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, आणि झाडाची हाईट ही साधारण चांगली झालेली आहे शेतकरी मित्रांनो. जवळपास 1-1.5 फूट हाईट झालेली आहे. आणि या हाईटमध्ये फूल धरून वाढ होईल आता. म्हणजे वेळेवर पाणी आलेलं आहे, वेळेवर. ज्या म्हणजे वाढीव अवस्थेत आपल्या पिकाची वाढीव अवस्था असते पिकाची, त्या वाढीव अवस्थेत म्हणजे चांगला पाणी आहे. म्हणजे अमृत समजावं आपल्या पिकाला, म्हणजे पैशाचा पाऊस. नंतर समोर पाहू आपण काय होते, पण वेळेवर तर पाणी आला. आता काय होईल शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाला कोणतीच कमतरता भासणार नाही. जमिनीतून सगळे पोषक तत्व मिळणार आणि पिकाची वाढ आता जलद गतीने होणार. फूल धरून पीक वाढणार. आणि फुलाची संख्या जर आपल्या पिकाला जास्त असली तर नक्की उत्पादनात नक्की वाढ होईल शेतकरी मित्रांनो. जर ह्या पाणी आला नसता शेतकरी मित्रांनो, अजूक 2-3 दिवस, अजूक 8-10 दिवस, तर नक्कीच आपल्या फुलाची संख्याही नसती वाढली आपल्या मालाला आणि उत्पादनातही नसती वाढ झाली. कारण की या पिकाचा जो कालावधी असतो 110-105 दिवसाचा कालावधी असतो, ज्या कालावधी म्हणजे जे आवश्यक असते आपल्या पिकाला ते पाहिजेच. जर पाणी नाही भेटलं वेळेवर तर पीक केंटे आणि कालावधी निघून जातो, नंतर पीक होत नाही शेतकरी मित्रांनो. आताही समोर पाणी येणारच आणि समोरही पाण्याची आवश्यकता आहे. बघा, तुमच्या परिसरात आला का शेतकरी मित्रांनो पाऊस? नक्की कमेंट करा, लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.